आगामी काळातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नुकतीच मुदखेड येथील विश्रामगृहात तालुका व शहर काँग्रेसचे बैठक आयोजित करण्यात आली होती। याप्रसंगी नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांनी या बैठकीला मार्गदर्शन करत निवडणुकीसाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 50% जागांवर युवक काँग्रेसचे मागणी असणार असल्याचे सांगितले। नगर परिषदेत एकूण 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आणणार असल्याचे निर्धार करण्यात आले। शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठाण यांनी आपल्या भाषणातून मागील काही काळापासून सक्रियपणे काम करत असलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तयार राहण्याचे आवाहन करत स्थानिक पातळीवरील संस्थेत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविला जाईल अशी ग्वाही दिली। या बैठकीस मुदखेड व ग्रामीण भागातून शेकडो युवक उपस्थित होते। अलीकडच्या काळात मागासवर्गीय सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी प्राध्यापक यशपाल भिंगे यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला। या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव गिरीश कोत्तावार, जिल्हा उपाध्यक्ष राजू चौंदत्ते, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल, प्रशांत पाटील मुंगल, श्याम पाटील शिंदे, माणिक पाटील मंगल, ज्ञानेश्वर पाटील मगरे, संग्राम देशमुख, शिवाजी वडजे, हनुमान लखे, बालाजी पवार, नितीन पवार, बालाजी पाटील शिंदे, शंभू पवार, सटवाजी पांडागळे, वैभव कवळे, तेजस जाधव, महेश पवार, शरद पवार, संदीप गुडमलवार, सुरेंद्र आठवले आदींची उपस्थिती होती। सर, अलीकडच्या काळामध्ये आपली प्रदेश राज्यस्तरीय या ठिकाणी आपण प्रदेशाध्यक्षमधून निवड झाली, याबद्दल आपण काय सांगणार? आज मुदखेड शहरातील युवक काँग्रेसच्या वतीनं आमचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव गाडे पाटील यांनी अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी तरुणांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माझा अभूतपूर्व असा एक सत्कार त्यांनी केला। मी हा सत्कार आयुष्यात लक्षात ठेवीन। त्यांनी माझ्या हातामध्ये हे टिकाच दिलं आहे आणि शेठजी भटजीची ही जी काही महाराष्ट्रामध्ये व्यवस्था निर्माण झालेली आहे ती व्यवस्था खणून काढण्याचं काम या टिकासानं पुढील काळामध्ये ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला करायचं आहे। आपल्या देशातला एकोपा मोदींनी जसा पार मातीला मिळवून टाकला तसा महाराष्ट्रामधला सगळा सामाजिक एकोपा, सोशल जे काही आपलं या ठिकाणचं स्ट्रक्चर होतं, जी सिस्टीम होती, गावागावामध्ये सुद्धा भांडणं लावण्याचं काम या फडणवीसच्या नीतीनं केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये शेवटचा तळातला वाडीपाड्यावरचा वस्तीवरचा पोरगा जागवणं आणि त्याला आपली लढाई ही शेठजी भटजीच्या विरोधामध्ये आहे। जे सूत्र आपल्याला ज्योतिराव फुलेंनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अण्णाभाऊ साठेंनी आपल्या हातावरती दिलेलं होतं ते सूत्र पुढे घेऊन जाऊन आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे। महाराष्ट्र कधीही धर्मांध शक्तीच्या पाठीशी नव्हता, आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही ओबीसी असो, मराठा असो, मुस्लिम असो, हिंदू असो, आम्ही सगळे एक दिलानं राहतोय, राहणार, हीच आमची परंपरा आहे आणि हे सांगायला येणाऱ्या कालखंडामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी संबंध महाराष्ट्रभर काम करणार आहे। आणि ही जी सगळी जळमट आहे, ही जी सगळी भूमी जी आज निस्तेज होऊन पडलेली आहे, त्या भूमीला आता पुन्हा एकदा आम्हाला टिकास लावावं लागणार आहे आणि पुन्हा त्या भूमीमध्ये नंदनवन निर्माण करावं लागणार आहे। आणि हे नंदनवन निर्माण करण्यासाठी जणू काही या तरुणांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही कुदळ माझ्या हातामध्ये दिलेली आहे। पहिल्यांदा नांगरून काढू, नंतर पेरणी करू। ती पेरणी आपल्याला समतेची करायची आहे, बंधुभावाची करायची आहे, सौहार्दाची करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान रक्षणाची जिद्द, याची पेरणी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये करायची आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात ती आम्ही सगळेजण मिळून करू, हाच निर्धार या निमित्तानं मी व्यक्त करतो। आपण प्रदेशाध्यक्षाची सूत्र स्वीकारल्यानंतर आपण जेव्हा या भागाचा किंवा नांदेड जिल्ह्याचा दौरा केला आहे, त्या अनुषंगाने काँग्रेसबद्दल लोकांची सहानुभूती व काँग्रेसबद्दल लोकांमध्ये कशा प्रकारची मानसिकता निर्माण झालेली आहे? अहो, 3 टप्प्यामध्ये पाऊस पडला आणि आमच्या शेतकऱ्याच्या नाकातोंडात पाणी गेलं, पिकासहित जमीन गेली, घरामध्ये पाणी घुसलं, शासन नाही, प्रशासन नाही, कोणी जमिनीवरती नाही। त्यावेळेला काँग्रेस जमिनीवरती उतरली आणि काँग्रेसला एक परंपरा आहे, काँग्रेसनं स्वातंत्र्य लढा उभा केला आहे। काँग्रेस गांधीजी जो पंचा नेसून ज्या माणसानं इथली आझादी मिळवलेली आहे, आता काय झालंय, जे आमच्यामधले गबर होते, ज्यानं पक्षाच्या नावानं पदं घेतली, पैसे कमवले, ते निघून गेलेले आहेत, परंतु जनता जागेवर आहे।
कारण यांचे बापजादे ज्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत त्याच बापजाद्याचं रक्त यांच्या धमन्यामधून खेळतं आणि त्यामुळं काँग्रेस संपली असं कोण म्हणतंय तर याच्याच बगल बच्चे म्हणतात. तुम्ही इथं मुदखेडला येऊन बघा, तुम्ही भोकरला चढून बघा, तुम्ही आमच्या मुखेडला येऊन बघा, तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये येऊन बघा. काँग्रेस कशी जिवंत आहे हे तुम्हाला जनता दाखवून देईल. पेपरवाले मीडियावाले ठीक आहे, मी समजू शकतो, त्यांच्या अडचणी असतात, परंतु जनता काय म्हणते याला फार महत्त्व आहे. आणि जनता तुमच्या बाजूला नाही म्हणून तर तुम्हाला वोट चोरी करावं लागली हो. तुम्ही वोट चोरी कशाला केली ती असते है ना. तुम्ही वोट चोरीच त्यासाठी करता की जनता तुमच्या बाजूला नाही. आता ह्या टिकासाला दांडा लावलेला आहे. हा दांडा हातामध्ये घेऊन पोरं जेव्हा मागे लागतील ना मतं मागायला आल्यावर त्यावेळेला तुम्हाला कळेल की काँग्रेस कुठं आहे. एवढंच मला या निमित्तानं. गेस्ट हाऊसमध्ये मुख्य शहर व तालुक्याची युवक काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीमध्ये आपण जे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांसाठी आपण उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी विचार करणार आहात, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? तर आजची जी मुळात बैठक घेण्यात आली होती त्याचा उद्देशच हा होता की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडे तयारी चालू आहे. त्यामध्ये युवक काँग्रेस मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेसची ही बैठक होती. यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा असतील, त्याचबरोबर पंचायत समित्या आणि शहरामध्ये नगरसेवक पदासाठी आमच्या 50% जागा त्या आम्ही तरुण पोरांना द्यायचं हे राहुलजींची सुद्धा भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे. आणि आज ओबीसी प्रदेशाध्यक्ष मान्य भिंगे सर आले, त्यांनी सुद्धा तोच मुद्दा मांडला की युवकांना अधिकाधिक जागा द्यायच्या आहेत. त्यामुळे आजची बैठकच त्यासाठी करण्यात आली होती की जे सक्षम युवक आहेत, ज्यांच्या पाठीमागे तरुण पिढी आहे, जनाधार आहे आणि जे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आहेत, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर अशा त्रिसूत्री ज्यांच्याकडे आहे अशा तरुण पक्षाला, तरुण मुलांना पक्ष यावेळेला संधी देणार आहे. त्यांना निवडणुकीमध्ये सर्वार्थानं युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. आणि मला इतकंच सांगायचंय की इथली नगर परिषद, इथला नगराध्यक्ष काँग्रेसचा असेल, नगरसेवकही बहुमत काँग्रेस पक्षाचा असेल आणि दोन्ही जिल्हा परिषदा आणि 4 पंचायत समित्यावरती काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलेला दिसेल आणि ते आम्ही करून दाखवू. येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये ते आम्ही दाखवून देऊ. येत्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये एसटी साठी राखीव जागा करण्यात आली, परंतु आरक्षणामध्ये ती जागा त्या ठिकाणी सोडण्यात नाही. याबद्दल काँग्रेस कोणत्या प्रकारची आहे की येत्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सरकारचा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. हे फक्त मुदखेडलाच घडलं अशातला भाग नाहीये. कारण सरकारचं नेमकं खाली प्रशासनात काय चाललंय आणि विकासात काय चाललंय याचं काही घेणं देणं नसतं. ते पैसे खाण्यामध्ये आणि खोके खाण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळं जागा कोणाला सुटते आणि खाली आपण पंचायत समिती आपण कोणाला सोडतोय आरक्षण, याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मुळात हे आरक्षणाच्या मूलाधाराच्याच विरोधात आहेत. काँग्रेस पक्ष याच्या विरोधामध्ये लढेल आणि नेमका हा गोंधळ कोणाचा आहे हे सावरणं सरकारचं काम आहे. सावरला नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना धारेवरती धरू आणि त्यांना जाब विचारू. शेवटचा प्रश्न आहे की येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी अवलंबून निश्चित पद्धतीने आपण करणार आहोत. पण त्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग करत असताना आपण सर्वांना संधी तर देणारच आहोत. पण सोशल इंजिनिअरिंग म्हणून एखादा जर साध्या कुठल्याही समाजातला व्यक्ती असेल पण जर त्याच्यात कर्तृत्व असेल तर सोशल इंजिनिअरिंग बरोबर कर्तृत्वाला आणि गुणवत्तेला प्राधान्य काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.